तर तारीख होती 19 जुलै 1952. स्वातंत्र्याला फक्त 5 वर्ष झाली होती. आपला देश अजून सुद्धा स्वतःची ओळख घडवत होता आणि त्याच वेळी हजारो किलोमीटर दूर फिनलँडमध्ये एक भारतीय तरुण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढण्यासाठी सज्ज झाला होता, ज्याचं नाव होतं खाशाबा दादासाहेब जाधव. महाराष्ट्राच्या मातीतले एक असे महान कुस्तीपटू ज्यांनी त्या दिवशी भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकून दिले. आता आपल्या देशातले जे सो कॉल्ड बुद्धिजीवी आहेत, जे आपल्या एसी रूम मध्ये बसून लिखाण करत असतात, ते याच्यावर काय म्हणतात माहितीये, की ब्रॉन्झ मेडलला का सेलिब्रेट करता, किंवा मिल्खा सिंग चौथे आले होते रेसमध्ये, त्यांना कशाला सेलिब्रेट करता. बाकीच्या देशांमध्ये जाऊन बघा, तिथे फक्त गोल्ड मेडलला अचिव्हमेंट मानली जाते. तर त्या महान लोकांना मला फक्त एवढंच सांगायचंय, हे खेळाडू ज्या काळात भारतासाठी मेडल घेऊन आलेत ना, त्या काळात भारतासाठी इंटरनॅशनल स्टेजवर खेळणं हीच खूप मोठी गोष्ट होती. आज समजा एखादा भारतीय खेळाडू खेळणार असेल ना ऑलिम्पिकमध्ये, तर त्याच्यासाठी भरपूर सोयी सुविधा असतात. त्याच्यासाठी वैयक्तिक कोचेस असतात, फिजिओज असतात, स्पॉन्सर्स असतात, परदेशामध्ये ट्रेनिंग कॅम्प्स असतात. पण खाशाबा जाधवांची जेव्हा निवड झाली ना ऑलिम्पिकमध्ये, तेव्हा त्यांच्याकडे ऑलिम्पिकला जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. गावकऱ्यांनी आणि परिसरातल्या लोकांनी पैसे जमा करून त्यांना मदत केली. तेव्हा कुठे खाशाबा ऑलिम्पिकला जाऊ शकले. ते म्हणतात ना, द ग्रेटेस्ट पर्पज ऑफ ह्युमन इज टू डिफाय ऑल लिमिटेशन्स. म्हणजे कितीही संकट असली, कितीही समस्या मोठ्या असल्या, कितीही खडतर मार्ग असला, तरी त्या सगळ्यांवर मात करत यश मिळवणं हे एका मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. आणि खाशाबा जाधव अर्थातच खूप महान खेळाडू होते आणि त्यांच्या या कारकिर्दीला आपण सेलिब्रेट केलंच पाहिजे. याच खाशाबांचा जीवन प्रवास नागराज मंजुळे त्यांच्या पुढच्या सिनेमातून जगासमोर मांडणार आहेत. आता तुम्ही लोक जर थोडेफार जरी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल, किंवा किमान काय चाललंय मनोरंजन क्षेत्रामध्ये याची थोडी जरी कल्पना असेल, तर तुम्हाला माहित असेल की हा पिक्चर किती वर्षांपासून अडकून आहे. या पिक्चरवरचे वाद संपत नव्हते. म्हणजे एका पॉइंट नंतर तर असं वाटू लागलं होतं की कदाचित हा पिक्चर कधी येणारच नाही. अजूनही खरं तर ह्याच्यावरचे वाद संपलेले नाहीयेत, पण किमान आता आपल्याला एवढं तरी समजतंय की पिक्चर तयार झालेला आहे आणि लवकरच तो आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही बराच उशीर आहे पिक्चर यायला, कदाचित तोपर्यंत हे सगळे वाद संपतील अशी आपण आशा करू. मला ना जिओ स्टुडिओज वाल्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी भयंकर आवडते. ते लोक टीजर डायरेक्ट युट्यूबवर टाकून मोकळे होत नाहीत. ते लोक आधी तो टीजर थिएटरमध्ये रिलीज करतात, त्यानंतर काही महिन्यांनी तो युट्यूबवर टाकतात. आणि थिएटरमध्ये जी मजा आहे ना कोणतीही गोष्ट पहिल्यांदा बघण्याची, ती दुसऱ्या कशामध्येच नाही. बऱ्याच लोकांनी आज बघितला असेल खाशाबाचा टीजर, पण ज्यांनी तो थिएटरमध्ये बघितलाय त्यांना माहित असेल की तो थिएटर मधला एक्सपिरियन्स, ते अजय अतुलचं संगीत, ते व्हिज्युअल्स, हे सगळं थिएटरमध्ये अनुभवताना काय मजा आली होती ते. जसं की आपल्याला माहितीये, खाशाबाचे डायरेक्टर आहेत नागराज मंजुळे. नागराज मंजुळे तब्बल 10 वर्षांनी एक मराठी सिनेमा डायरेक्ट करतात. हे ऐकायलाच किती सरप्राइझिंग वाटतं बघा. म्हणजे तुम्ही मराठीतला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा देता आणि त्यानंतर तुम्हाला 10 वर्ष लागतात पुढचा सिनेमा करण्यासाठी. असं नाही की त्यांनी मधल्या काळात दुसरं कोणतं काम केलं नाही. त्यांनी हिंदी सिनेमे केले, बऱ्याच हिंदी वेब सिरीज केल्या, आणि हीच खरं तर शोकांतिका आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीची. आपल्याकडे टॅलेंट भरपूर आहे, फक्त आपल्याला ते टिकवता येत नाही. एकदा काय ब्रेक थ्रू मिळाला, मोठी संधी मिळाली की सगळे हिंदीकडे निघून जातात. आदित्य सरपोतदार, समीर विद्वांस, लक्ष्मण उतेकर, ओम राऊत, ही सगळी आपली मराठी माणसं आहेत, पण त्यांना बॉलिवूडकडे जाण्याची गरज वाटते. याचा अर्थ कदाचित त्यांच्या पोटेन्शियलचा पूर्ण वापर आपल्या इथे होत नाहीये असाच काढावा लागेल. पण असो, नागराज मंजुळे या सिनेमातून मराठीमध्ये कमबॅक करतायत, याचा खरंच खूप आनंद आहे. टीजर पाहताना एक गोष्ट तर नक्की कळते की सिनेमाचा स्केल खूप मोठा असणार आहे. उगाच कमी पैशामध्ये आटोपलेला पिक्चर नाही हा. जिओ स्टुडिओजने बॅक केलं या पिक्चरला तर काहीतरी विचार करून केला असेल. खूप मोठे कलाकार आहेत त्याच्यामध्ये. महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, छाया कदम, ओम भूतकर, स्वतः नागराज मंजुळे. शिवाय याचं म्युझिक देणार आहेत अजय अतुल. खरं सांगतो, जेव्हा मी थिएटरमध्ये अजय अतुल यांचं संगीत ऐकलं ना, तेव्हा अंगावर अक्षरशः शहारे येत होते. मी नेहमी म्हणतो की अजय अतुल यांच्या संगीताला मातीचा गंध आहे, आणि खाशाबाची तर कथाच मातीतली आहे. त्यामुळे अजय अतुल यांचं संगीत या सिनेमाची हायलाइट असणार आहे, याबाबत माझ्या मनात कोणतीच शंका नाही. आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की खाशाबांची भूमिका नक्की कोण करणार. तर सूत्रांची माहिती आहे त्याच्यावरून तरी एक नवीन कलाकार आपल्याला खाशाबांच्या रोलमध्ये दिसणार आहे. पण हा न्यू कमर किंवा डेब्युटंट नसणार आहे. तुम्ही याला याच्या आधी कोणत्या तरी वेब सिरीज मध्ये लहान रोल करताना पाहिलं असेल. फक्त इतकंच की कोणता स्टार किंवा कोणता मोठा चेहरा आपल्याला या रोलमध्ये दिसणार नाही. एक फ्रेश नवीन चेहरा आपल्याला या रोलमध्ये दिसेल. तर जसे की तुम्हाला माहितीये की सिनेमाची कास्टिंग खूपच मोठी आहे. हार्दिक जोशी, ज्याला तुम्ही राणादा म्हणून ओळखता, तो सुद्धा या सिनेमात असणार आहे असं माझ्या ऐकण्यात आले. पण तो निश्चितच खाशाबा यांच्या भूमिकेत नसणार आहे. तो कोणत्या तरी दुसऱ्या रोल मध्ये असेल. पण एक गोष्ट जी मला माहिती आहे आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की खाशाबा यांची कास्टिंग चॉईस परफेक्ट आहे. खाशाबा यांचा चेहरा, त्यांची पर्सनॅलिटी याच्या खूप जवळ जाणारी कास्टिंग असणार आहे. आणि मी स्वतः या स्पष्ट मताचा आहे की बायोपिक असेल
किंवा ऐतिहासिक सिनेमे असतील, यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. स्टार म्हटले की त्यांची स्वतःची एक इमेज असते. त्यांनी त्याआधी ज्या सिनेमांमध्ये काम केलं असतं, त्याच्यामुळे आपल्या मनात त्यांच्याविषयी एक प्रतिमा तयार झालेली असते. त्या प्रतिमेला ब्रेक करून ऑडियन्स समोर नव्या रूपात येणं आणि त्या भूमिकेमध्ये कन्व्हिन्सिंग दिसणं, ही गोष्ट खूप अवघड असते. त्यामुळे मला वाटतं की नव्या कलाकाराला घेणं हा निर्णय अगदी योग्य होता. तर सिनेमा रिलीज होणार आहे पुढच्या वर्षी 1 जानेवारीला. कदाचित अजूनही या सिनेमाचं शूटिंग किंवा पोस्ट प्रोडक्शन बाकी असेल. पण 6 ते 7 महिने आधी एखाद्या सिनेमाचा टीझर येणं, हे आपण मराठी सिनेमाच्या बाबतीत सहसा बघत नाही. पण जिओ स्टुडिओची बॅकिंग आहे आणि ज्या प्रकारची कास्टिंग आहे, नागराज मंजुळे, अजय अतुल, त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारची कमाई देऊळ बंद आणि राजा शिवाजीने केली होती, त्याच प्रकारची कमाई खाशाबा देखील करणार आहे. बाकी तुमचं काय मत आहे या सिनेमाविषयी? तुम्हाला टीझर कसा वाटला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.